कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी सागर कदम। तुम्ही पाहत आहात माझे कोकण। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्त्वाच्या हेडलाईन्स। घरकामाच्या रागातून सुनेने सासऱ्याच्या जेवणात मिसळले विष, पती आणि सासऱ्याची प्रकृती चिंताजनक। पांडवकडा धबधब्यावरती तरुण अडकल्याची घटना, खारघर अग्निशामक दलाने केली धाडसी रेस्क्यू, बंदी असतानाही तरुणांची उपस्थिती। दादरमध्ये रंगला कलगीतुऱ्याचा थरार, शिवाजी नाट्य मंदिरात पार पडला कार्यक्रम, हास्य कलाकारांसह मान्यवरांची उपस्थिती। आणि गुगल मॅपवर भरकटली कार कोसळली थेट खाडीमध्ये, महिलेला बोटीच्या सहाय्याने वाचवले। आता पाहूया सविस्तर वृत्त। रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। कोसुम रेवाळेवाडी येथे एका सुनेने सासऱ्याच्या जेवणात विष मिसळल्याचं उघडकीस आलंय। घरातील कामासाठी सतत दबाव टाकतात, या रागातूनच हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे। या विषबाधेत तिच्या पतीलाही त्रास झालाय। सध्या दोघांवरती जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। देवरुख पोलिसांनी स्वप्नाली सोलकर या महिलेविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। परिसरात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे। खारघरमधील पांडवकडा धबधब्यावरती आज पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार उघड आलाय। अतिवृष्टीमुळे पाण्याचा प्रवाह वाढलेला असतानाही एक तरुण धबधब्यावरती जाऊन अडकला होता। या तरुणाला खारघर अग्निशामक दलाने मोठ्या धाडसाने आणि जोखीम पत्करून सुखरूप रेस्क्यू केले। विशेष म्हणजे प्रशासनाने धबधब्यावरती जाण्यावरती बंदी घातलेली असतानाही तरुण नजर चुकवून मागच्या वाटेने तिथे पोहोचतात। त्यामुळे अशा घटनांमध्ये त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो। वेळेवरती अग्निशामक दलाने मदत केल्याने मोठा अनर्थ टळलाय। प्रशासनाने पुन्हा एकदा नागरिकांना धबधब्यावरती न जाण्याचे आवाहन केले आहे। नवी मुंबईतील तुर्भे इंदिरानगर भागात पहाटेच्या सुमारास रेशमा नावाच्या कंपनीला भीषण आग लागली आहे। आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नसून ही आग इतकी वेगाने पसरली की संपूर्ण कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी गेली। सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाहीये, परंतु अग्निशामक दलाच्या जवानांकडून घटनास्थळी युद्धपातळीवरती आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पाहायला मिळत असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। आग पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत जवान सतत प्रयत्नशील राहत आहेत। महाडमध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे सावित्री नदीने धोकादायक पातळी ओलांडलेली आहे। परिणामी महाड शहरातील सखोल भागांमध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली असून दस्तूर नाका परिसरातही पाणी भरल्याचं दिसून येतंय। महाडकरांना आता पूरसदृश्य परिस्थितीचा सामना करावा लागतोय। प्रशासनाकडून परिस्थितीवरती लक्ष ठेवण्यात येत आहे, मात्र पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पूर परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। आम्ही महाडच्या सुकडगली या ठिकाणी आहोत। या ठिकाणी आता खूप मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं आहे। आमच्या शाळेलाही सुट्टी दिलेली आहे। असं वाटतं की पाणी येऊ नये आणि महाडकरांचे नुकसान होऊ नये, कारण की महाडमध्ये दरवेळेप्रमाणे जास्त खूप पाणी येतं आणि मोठ्या प्रमाणात लोकांचे नुकसान होतं। तसं महाड आणि पूर याचं नातं खूप जवळच आहे आणि उत्तव हा जो शब्द आहे तो मराठी भाषेला महाडकरांनी दिलेला आहे। पण 2021 नंतर याची सगळी समीकरणं बदलली आणि आता पूर म्हटलं की महाडकरांना धडकी भरती आहे। प्रशासन खूप अलर्ट मोडवर आहे, वेळोवेळी भोंगे दिलेले आहेत आणि त्यामुळे सगळे महाडकर सतर्क आहेत। परंतु नदीवर येऊन पाणी बघण्याचा जो आनंद आहे तो वेगळा असतो। किती पायऱ्या राहिल्यात या प्रश्नाचं उत्तर शोधत बसणारे महाडकर आहेत। सुकट मार्केटमध्ये पाणी आलं की काही खुणा दिसू लागतात आणि त्यानंतर महाडकर जागे होतात। परंतु 21 नंतरच्या पुरानंतर आता महाडकरांनी खूप स्वतःची काळजी घेतलेली आहे, कारण की 21चा जो पूर होता त्यामुळे महाडकर जवळपास 15 वर्ष मागे गेले। पुन्हा एकदा ते दुर्दैवाचे दिवस येऊ नयेत
आणि ती काळरात्र येऊ नये असं मग प्रत्येक महाडकराला वाटतं. आता सावित्रीने थोडंसं रौद्ररूप धारण केलेलं आहे. घाटमाथ्यावर प्रचंड पाऊस आहे आणि कुठल्याही क्षणाला महाडच्या बाजारपेठेत पाणी शिरेल. प्रार्थना आहे ईश्वराजवळ की हे पाणी गंमत म्हणूनच राहावं, महाडच्या कोणत्याही घराघरामध्ये शिरू नये, ही ज्या निमित्ताने अपेक्षा आहे. सगळ्यांना उत्सुकता आहे की पाणी किती वाढते, पण काही काळ पाणी स्थिर आहे. महाडमधला स्थानिक पाऊस थांबलेला आहे, परंतु हवामानाच्या अंदाजानुसार रेड अलर्ट दिलेल्या आहे, शाळांना सुट्ट्या दिलेल्या आहेत. त्यामुळे कुठल्याही क्षणाला हे पाणी महाडच्या बाजारपेठेत महाडच्या घराघरात शिरू शकतं अशी भीती महाडकरांची मला नक्कीच आहे. परंतु सगळे महाडकर तयार आहेत. नवी मुंबईच्या बेलापूरमध्ये शुक्रवारी पहाटे एक धक्कादायक घटना घडली. गुगल मॅपवरती दिशादर्शक पाहून उल्वेच्या दिशेने जात असलेली एक महिला चालकाची कार थेट खाडीमध्ये कोसळली आहे. रस्त्याऐवजी चुकून ध्रुवतारा जेटीकडे गेलेल्या मार्गाने कार पुढे गेली आणि थेट पाण्यात पडली. परंतु सुदैवाने जवळच गस्त घालणाऱ्या सागरी सुरक्षा पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. त्यांनी वेळेवर बोटीच्या मदतीने महिलेला सुरक्षित बाहेर काढले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी नंतर क्रेनच्या सहाय्याने कार देखील बाहेर काढली आहे. सागरी पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि धाडस कौतुकास्पद ठरलं असून अशा प्रसंगी स्थानिक मार्गांची माहिती असणं किती महत्त्वाचं आहे हे अधोरेखित झालंय. महाडमधल्या शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांनी रायगड किल्ल्याच्या जतनासंदर्भात ठाम मत व्यक्त केलंय. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांप्रमाणे रायगडचं जतन व्हावं अशी त्यांनी मागणी केली आहे. किल्ल्याच्या परिसरात होणाऱ्या उत्खननावरती तात्काळ नियंत्रण ठेवायला हवं असं सांगत त्यांनी नैसर्गिक सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने सुसंगत असा आराखडा तयार करण्यावरती भर दिलाय. रायगडचं ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेत त्याचं संवर्धन हे भविष्यातील पिढ्यांसाठी अत्यंत आवश्यक असल्याचंही संभाजीराजेंनी स्पष्टपणे सांगितलंय. रायगड प्राधिकरणाने आता पण जे कामं केलेले ते युनेस्कोचेच गाईडलाईन आहे. एकही आम्ही काम विदाउट गाईडलाईन केले नाही. उलट पुरातत्व खात्याचे अनेक असे कामं झाले ते युनेस्कोच्या गाईडलाईन मध्ये बसत नाहीत. जसं उदाहरण पायऱ्यामध्ये सिमेंट घालणं. आपली शिवाजी आपल्याला कशामुळे मिळालं युनेस्कोचं हे ब्रँडिंग की हे मिलिटरी काय म्हणतात शब्द तो मिलिटरी लँडस्केप मराठा मिलिटरी लँडस्केपच्या नावाने मिळालेलं आहे. म्हणजे पूर्वी मग तिथं सिमेंट वापरलं गेलं होतं का? तिथं काय वापरलं गेलं होतं? पूर्वी दगड कसे होते? पूर्वी दगड 300 किलोचे होते. आता आपण 300 किलोचे दगड आणू शकतो का? नाही. म्हणून आपण आणलाय 50 किलोचा दगड. रेडीमेड दगड नाही, तो तासलेला दगड आहे. म्हणजे जेवढं आपल्याला जुन्या पद्धतीने करता येईल ते आपण करतो. म्हणजे याचा अर्थ काय? आपण युनेस्कोच्या गाईडलाईन प्रमाणे युनेस्कोचं ब्रँडिंग व्हायच्या अगोदर पासून म्हणून माझा शब्द आहे शास्त्रोक्त पद्धतीने आपण संवर्धन जतन करायला पाहिजे. आणि त्या पद्धतीने आपलं काम की महाड टू रायगड हा हेरिटेज हायवे व्हावा. म्हणजे तुम्हाला असं वाटायला पाहिजे की दुर्गाराज रायगड तिथं पोहोचल्यावर रायगड दिसायला नाही पाहिजे. एकदा महाडवरनं तुम्ही नातेखिंडपासून तुम्ही सुरुवात केलं की तुम्हाला वाटायला पाहिजे की अरे आपण रायगडवरच पोहोचलोय. कुठेतरी आपण पॉलिसी ठरवली नाही आणि कुठेतरी आपण काहीतरी लाईन ड्रॉ केली नाही तर ह्या दुर्गाराज रायगड किल्ल्यासाठी सुद्धा धोका आहे आणि पर्यटनाच्या साठी सुद्धा धोका आहे आणि दुर्गाराज रायगड किल्ल्याच्या सौंदर्यासाठी सुद्धा धोका आहे. राजापूर तालुक्यातल्या ओनी विभागात सुरू असलेल्या सिलिका मायनिंग प्रोजेक्टवरती मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या प्रकल्पासाठी असलेले कोणतेही नियम पाळले जात नाहीयेत. अधिकारी वर्गाचं हम करे सो कायदा अशा प्रकारचं वर्तन आहे. या मायनिंगमुळे सरकारचा लाखो रुपयाचा महसूल बुडतोय अशी माहिती समोर येते. तलाठी आणि सर्कल अधिकारी यांचं यामध्ये सहभाग असल्याचा आरोपही होत आहे. शिंदे सेनेचे कार्यकर्ते या प्रकरणात आक्रमक झाले असून खणलेले खड्डे तात्काळ बुजवण्याची मागणी करत आहेत. हे खड्डे माणसांसोबतच जनावरांसाठीही जीव घेणे ठरत आहेत. विशेषतः पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचून अपघातांचा धोका वाढतोय. प्रशासन याकडे लक्ष देणार का हा खरा प्रश्न आहे. नमस्कार, मी मनीष लिंगायत, पुणे शिवसेना विभाग प्रमुख. पुणे येथे सुरू असलेल्या सिलिका मायनिंगमुळे ग्रामस्थांना नाहक त्रास होत आहे. सदरील मायनिंग गेली अनेक वर्ष सुरू आहे. उत्खनन केलेल्या ठिकाणी गेले कित्येक वर्ष पाणी साचून राहिल्यामुळे त्या साच्याचा लिंगायतवाडी आणि मायेवाडीला या ग्रामस्थांना अतिवृष्टीमुळे त्रास होऊ शकतो. त्या भागातील लोकांना त्रास होतो. त्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना
तिथल्या ग्रामस्थांना या गोष्टीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। तरी मला प्रशासनाला एवढीच विनंती करायची आहे की त्यांनी त्याची पाहणी करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी। जी जागा उत्खनन केलेली आहे त्या उत्खनन केलेल्या जागेची शासन दरबारी त्या उत्खनन केलेल्या त्याची रॉयल्टी भरलेली आहे का लीज मालकाने याची प्रशासनाने योग्य त्या दखल घ्यावं, योग्य कशा प्रकारे कारवाई करता येईल ही प्रशासनाने लवकर लवकर त्याची देखभाल बघून लवकर लवकर काय त्याच्यावरती कारवाई करता येईल हे योग्य ते बघावं। दादरच्या छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरमध्ये कोकणची लोककला शक्तितुरा म्हणजेच कलगीतुरा नाचाचा भव्य सामना पार पडला। प्रसिद्ध शाहीर संदीप मोरे कलगीवाले आणि शाहीर अनिल गराटे तुरेवाले यांच्यातील हा थरारक मुकाबला पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती। कार्यक्रमाचे आयोजन समाजसेवक जयवंतदादा चव्हाण आणि सुधाकर भाई सुर्वे यांनी केलं होतं। मराठी सिनेसृष्टीतील हास्य कलाकार प्रभाकर मोरे, दिगंबर नाईक, दत्तू मोरे, तृप्ती जाधव यांसह अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये अतुल कदम आणि त्यांच्या टीमने मोठा सहभाग घेतला। कोकणची पारंपरिक लोककला जपण्यासाठी अशा उपक्रमांचं महत्त्व खूप मोठं आहे। शिवाजी मंदिरला रत्नागिरी असणे, लांजा असणे, सिंधुदुर्ग असणे सगळेजण एकत्र येऊन कलगीतुऱ्याचा जंगी सामना सुरू झालेला महाराजा। पैसर आमचे मोरे बुवा आणि आमचे गराटे बुवा यांची एकदम जबरदस्त जुगलबंदी चालू आहे महाराजा। ती आमचे जयवंतदादा चव्हाण आणि सुधाकर भाई सुर्वे यांच्या माध्यमातून प्रभाकर मोरे, दत्तू मोरे, दिगंबर नाईक अशा आमच्यासारख्या बारीक बारीक कलाकारांची हजेरी लावून एकदम जल्लोषात शिवाजी मंदिर दणाणून सोडतात महाराजा। दर वेळेस खंयचोय कार्यक्रम असा तर सगळ्या कोकणी माणसांका एकटवून एकत्र येण्याची बुद्धी दी महाराजा। आज समजा हैसर शिवाजी मंदिर मध्ये 100 लोक असतील तर पुढच्या डबल वारीच्या वेळा ती 750 होऊन दे महाराजा। प्रत्येक वेळा कोकणात तो माणूस एकटवून कोकणी माणसासाठी आणि कोकणासाठी झटण्याची त्यांना बुद्धी दी महाराजा। आणि ह्या सगळ्या घडवून आणताना ह्या घडवून आणण्यासाठी ज्यांच्यानी म्हणजे तो आमका कायम फोन करी ना आमचा अतुल कदम असे बरेचसे कार्यकर्ते आहेत यांका सुखी समृद्धी आणि निरोगी ठेव महाराजा। जास्तीत जास्त लोकांना आमचे हे जे आता चाललेलं आहे तो कलगीतुरो आमची डबल वारी ही ठेवण्याची बुद्धी दी महाराजा। बुवा या दोन बुवा बुवा एकत्र ना आता वासड्यावर आग लागली दोन बुवा आता सांगतोय वासड्यानं जर माझा जर ताल धरला नाही आग लागली तुमच्या तोंडावरती सांगून ठेवतोय नीट नाचा काय हा ये ठीक आहे हॅलो आग शालू झोका दे गो मैना आग शालू झोका दे गो मैना शालू झोका दे गो मैना उघडी आणली तू नको मैना उघडी आणली तू नको मैना शालू झोका दे गो मैना शालू झोका दे गो मैना लू झोका दे गो मैना उघडी नाही आणली तू नको मैना उघडी नाही आणली तू नको मैना शालू झोका दे गो मैना। यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची। कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण।